आतमध्ये. शो दी बेस्ट गेम, गुड प्ले क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. विश यू ऑल द बेस्ट. दोन टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पहिला बॉल राऊंड विकेटने बॉलर अजयचा बॅटरसाठी. पहिलाच बॉल शॉर्ट ट्रॅकर, फुल स्ट्रोक, मैदानाच्या आतमध्ये, बॉल सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. पहिल्याच बॉलवर सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. जेवढी क्रिकेटमध्ये सुरुवात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे तेवढं शेवट क्रिकेटमध्ये महत्त्वाचा आहे. आणि कोणत्या टीमच्या बाजूने शेवट मैदानाच्या आतमध्ये गोड होईल हे मात्र पाहायचं आहे. दोन टीम प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करतात. आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही आहे. आणि ते प्रामाणिक प्रयत्न या मॅच मध्ये करायचे आहेत दोन टीमला. पुढील बॉल रिवर्ससाठी मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, लागोपाठचा दुसरा. 4 चौकार. 2 बॉलवर 2 चौकार अजयच्या विरुद्ध. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटरच्या माध्यमातून हल्ला चढवला जातो आहे. आणि ज्या बॉलरने अजयने चांगलं प्रदर्शन आतापर्यंत पहिल्या मॅच मध्ये आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं आहे बॉलिंग करत असताना, परंतु या मॅच मध्ये मागडं ठरतोय बॉलर अजय. 8 धावा स्कोर बोर्डवर. राऊंड विकेटने पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये, मिडॉनच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल, चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगलच्या मध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 9 धावा. 9 ऑन स्कोर बोर्ड, 9 धावा. 3 बॉलचा खेळ कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये होत असताना स्ट्राइक इनला बॅटर तर अजय सज्ज होता. पहिला बॉल अजयसाठी या मॅच मध्ये. अजयचा बॉल अजयसाठी मैदानाच्या आत. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न या मॅच मध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक. घोषांकित क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल होत असताना 1 धाव आणि 1 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 10 धावा. दोन्ही बॅटर आतापर्यंत चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत. कलात्मक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होती आहे. 10 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्यात. पहिली ओव्हर प्रगतीपथावर आहे. एका बाजूला मानेवाडी, एका बाजूला चरण. या दोन टीम मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. कोणाला येईल यश आणि कोणाला येईल अपयश या मॅच मध्ये, कारण मॅच महत्वपूर्ण आहे. डू ऑर डाय सिच्युएशन, जिंकू किंवा मरू. माणुसकीचं युद्ध शत्रू संगे लढू आणि क्रिकेटचं महायुद्ध दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण होत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा आहेत. आणखी एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये, बॉल सीमारेषेच्या पार जातो आहे. 4 धाब्यांसाठी चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 14 धावा. 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा 1 बॉल पहिल्या स्पेल मधला शिल्लक थोडंसं मागणा ठरतो या मॅच मध्ये. बॉलर अजय 14 धावा धावफलकावर. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अनुज आणि अजय चांगली बॅटिंग करतायत आपल्या टीम साठी. 14 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर मधला बॉलर अजयचा, बॅटर अजय साठी. राऊंड विकेटने शॉर्ट ट्रॅकर बॉल होता. थोडासा बॉल खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी आपण मैदानाच्या आतमध्ये पहिली. बॅटची कडा, एक सिंगलच्या मध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 15 आणि पहिल्या ओव्हरची समाप्ती विदाउट विकेट लॉस. जमेची बाजू आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, कारण विकेट आतापर्यंत गमावली नाहीये. बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये धावसंख्या 15. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. थोडंसं स्पीडअप करा. दोन्ही टीमला विनंती आहे थोडंसं फास्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये करा, कारण टाइम इज मोर इम्पॉर्टंट. मनी पैशापेक्षा वेळेला खूप सारं महत्व आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये द्या, कारण वेळ कुणासाठी थांबणार नाही. त्या वेळेला तुम्हाला क्रिकेटमध्ये सिद्ध करायचं आहे.
आणि प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. क्रिकेट लढायला शिकवतं, क्रिकेट जिंकायला शिकवतं, क्रिकेट हसायला शिकवतं, क्रिकेट मित्र बनवायला शिकवतं, क्रिकेट मित्राच्या विरुद्ध खेळ करायला शिकवतं, क्रिकेट संघामध्ये एकात्मता राखायला शिकवतं, क्रिकेट ज्युनियर खेळाडूला प्रोत्साहन द्यायला शिकवतं, क्रिकेट सिनियर खेळाडूला मान सन्मान द्यायला शिकवतं आणि तो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगतो आहे. निमित्त आहे श्री मोरया चषक 2026 आणि पर्व 4 आणि त्यामध्ये रंगणारी एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अमर मानेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पहिल्या बॉलवर खर्च केल्यात अमर मानेने. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कॅचची संधी निर्माण झाली आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक अगदी धावत पोहोचलाय. 3 ते 4 क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये करतात आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धाव सुरू आहे बॅटरचा आणि 3 धावा धावून पूर्ण आणि 3 धावांच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 20 धावा. चांगली धावसंख्या आतापर्यंत या मॅच मध्ये उभी करते बॅटिंग करणारी टीम. 20 धावा स्कोर बोर्डवर. अमर मानेचा पुढील बॉल. बॅटर अजय साठी कोलातला बॉल उडवला. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये नशिबाने दिली आहे बॅटरला साथ. आणि पुन्हा एकदा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 22 धावा. चांगला स्ट्रोक गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक 1 धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर 23 धावा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये कारण दोन्ही बॅटर पार्टनरशिप बिल्डअप करतायत. भागीदारीला खूप सारं महत्व आहे. बॅटची कडा नक्की होती. घोषांकित क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल. विकेट किपर कडे थोडीशी चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात. मग मॅच हारल्यानंतर झालेल्या चुका, उठताना बसताना गाडीवर जाताना त्याच चुका खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना आठवतात. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असफल ठरतोय बॅटरचा. ओव्हरची समाप्ती. 12 बॉलचा खेळ पूर्ण आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 24 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अमर मानेच्या ओव्हरची समाप्ती आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आता जबाबदारीने बॅटिंग बॉलिंग करायची आहे कारण 6 बॉल आता महत्वपूर्ण आहेत. किती धावा बनतील या मॅच मध्ये आणि किती धाव्यांचा पाठलाग या मॅच मध्ये करावा लागेल मानेवाडी टीमला. या 6 बॉलवर सर्व मैदानाच्या आतमध्ये घडेल आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर सचिन बॉलिंग साठी तयार आहेत. बॉलिंग ट्रॅक सध्या ट्रेन सुरू आहे. बोला दिए मगर जाने का नाही. क्रिकेट जर बोलत असेल तर नक्की जा कारण आयुष्यात कधी न धोका देणारा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. ज्यापासून तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो आणि लढण्याची ताकद तुमच्यामध्ये येऊ शकतो असा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. तोच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आता पाहताय सचिनचा पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये तेच तरार फेकला बॅटरच्या विरुद्ध. डॉट बॉल आलाय आणि कमबॅक करतोय आता बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी. शेवटची ओव्हर आहे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मधली. गतीमध्ये परिवर्तन. शॉर्ट ट्रेकर बॉल पुल केलाय. चांगला स्ट्रोक आहे. कॅचची संधी आहे आणि संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक करतोय. अजयने पकडला एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आणि पहिली विकेट आता गमावती आहे बॅटिंग करणारी चरण टीम. अजय सुद्धा बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. कॅच पकडलाय अजयने आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी प्रथमेश. चार बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे बॉलर सचिनने आणि 4 बॉल पहिल्या इनिंग मधले शिल्लक. महत्वपूर्ण 4 बॉल. विकर 1 बॉल मैदानाच्या आतमध्ये. चला डॉट बॉल आहे कारण दोन्ही बॅटरला सोबत क्रीज सोडायचं आहे. आज स्पर्धेचा नियम आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल समावला. बॉल डॉट बॉल येतो आहे. चांगली बॉलिंग शेवटच्या ओव्हरमध्ये आत्मविश्वासाने बॉल फेकले जात आहेत चांगल्या टप्प्यावर बॉलर सचिनच्या माध्यमातून. ना संघर्ष ना तकलीफे फिर क्या मजा जीने में. तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में. पसीने से लिखे हुए कागज कभी कोरे नहीं होते और जो करते हर दर मेहनत उनके सपने अधुरे नहीं होते. या मॅच मध्ये कोणाचं स्वप्न साकार होईल आणि कोणाचं स्वप्न अपुरं राहील हे मात्र पाहायचं आहे. एका बाजूला चरण टीम आहे, एका बाजूला मानेवाडी टीम. या दोन टीमच्या दरम्यान चांगली मॅच सध्या सुरू आहे.
चौथ्या बॉलवर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल काढली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये आणि एक धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 धावा. 2 बॉल शेवटचे शिल्लक पहिल्या इनिंग मधले. बॉलर सचिनचे आणि स्ट्राईक एंडला बॅटर होता अनुज. जुसी फुलटॉस होता. संधी होती ब्रेड अँड बटर बॉलची. बॉलला मोठ्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करायची परंतु एक धावेच्या मैत्रीने 2 धाव्यांच्या मैत्रीने धावसंख्येत वाढ होती. पहिली धाव वेगाने, दुसरी धाव सफल ठरली आहे बॅटर अनुजची आणि 2 धाव्यांच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 27. शेवटचा एक बॉल पहिल्या इनिंग मधला बॉलर सचिनचा अनुजसाठी ओव्हर द विकेटने. सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये बॉल पडल्यानंतर खाली राहिला आहे आणि डॉट बॉलची समाप्ती होती. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 धावा आणि 28 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलं आहे. मानेवाडी टीम समोर चरण टीमने 18 बॉल मध्ये 28 धावा. चला चरण टीम आपण लगेचच लाईनअप करा. आता आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करत असताना चरण टीम शिस्तबद्ध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मानाची आपुलकीची स्पर्धा आपण पाहताय. चला पुढील मॅचचा आता आपण टॉस करतोय. मराठवाडे आणि त्यांच्या विरुद्ध योद्धा टीम. पुढील मॅचचा टॉस करतोय आपण. योद्धा 11 पनुंब्रे आणि त्यांच्या विरुद्ध मराठेवाडी या 2 टीमच्या दरम्यान एक महत्वपूर्ण मॅचचा आपण टॉस करतोय. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एका बाजूला योद्धा 11 पनुंब्रे आणि मराठेवाडी या 2 टीमच्या दरम्यान एक हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीला पुढील मॅच मध्ये. परंतु ही मॅच तेवढीच ताकदवर आणि कमालीची रंगली आहे कारण पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्यात. बॅटिंग करत असताना 27 आणि 28 धाव्यांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे मानेवाडी टीमला आणि सलामीवीर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेत. अमर माने आणि त्याच्या सोबतीला बॅटर सचिन. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल. 28 धाव्यांचा पाठलाग. टीम अडल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय गेम प्लॅन केले जात आहेत आणि महत्वपूर्ण भाग आहे क्रिकेट मधला गेम प्लॅन. कशा पद्धतीने रणनीती आखायची आहे, कशा पद्धतीने धावा रोखायच्या आहेत, कशा पद्धतीने धावा बनवायच्या आहेत, या सर्व गोष्टींवर चर्चा होत असताना आपण अनेकदा क्रिकेटमध्ये पाहिलं आहे. चला आता स्पीडअप करा विनंती आहे. लगेचच मॅच सुरू करा. मैदानाच्या आतमध्ये 18 बॉल आणि 28चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक लेफ्ट हँडर बॅटर, एक राईट हँडर बॅटर. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी तयार आहे आणि पहिल्या स्पेल मध्ये बॉलर बॉलिंग साठी संजय. तो रैक हौसला हो मंजर भी आएगा, पैसे के बाद चल के समंदर भी आएगा, टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कौन जीतेगा इस मैच को? मैच जारी, कौन किस पे भारी, किसमें कितना दम, हे मात्र आता पाहायचं आहे. 2 टीमच्या दरम्यान सेकंड इनिंगला आता सुट्टी आहे सुरुवात. पहिला बॉल अमर मानेसाठी संजयचा. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुल. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडस फंबल बाउंड्री लाईनवर शेवटच्या मोमेंटला बॉल अडवलाय आणि पहिल्या बॉलवर एकच धाव प्राप्त झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. थोडासा अग्रेसिव्ह आणि अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट अमर मानेच्या बॅटमधनं आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिला आहे आणि याही मॅच मध्ये पहिल्या बॉलवर चांगला स्ट्रोक नक्की होता परंतु एकच धाव आहे पहिल्या बॉलवर अमर मानेच्या बॅटमधनं आणि आता स्ट्राईक इनला बॅटर आहे सचिन. दोन्ही बॅटर चांगले आहेत. बॉलिंग टीमकडे बॉलिंग चांगली आहे. मॅच चांगली रंगेल. शॉर्ट ट्रॅकर बॉल. एक चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि करत नाहीये मैदानाच्या आतमध्ये चुकी आणि सचिन मैदानाच्या आतमध्ये ठरतोय गोल्डन डकचा शिकार.
आणि नॅट नंबर 3 वर पुन्हा एकदा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सचिन नावाचा फलंदाज येतो आहे. अमर मानेच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवर 1 धाव आणि दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे. शॉर्ट ट्रॅकर बॉलला पुल करत असताना चांगला झेल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे. मॅच चांगली रंगेल कारण नॉकआउट स्पर्धा आहे. श्री मोरया चषक 2026 पर्व 4 आणि त्यामध्ये रंगणार आहे हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आत. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलर संजयचा सचिन साठी. चांगला बॉल विकेट किपिंग अप्रतिम होती मैदानाच्या आतमध्ये. क्लोज विकेट किपरच्या भूमिकेत आपण विकेट किपरला पाहताय. फर्स्ट स्लिप मध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर शॉर्ट लेग मिड ऑन मिड ऑफ, त्याचबरोबर कव्हर पॉइंट कव्हर रिजन, त्याचबरोबर एक लॉंग ऑफ रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक. समोर येऊन मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, पुढे सरसापत मारण्याचा प्रयत्न विसफल ठरतोय बॅटरचा आणि आणखी एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि जसजसे डॉट बॉल या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी येतील प्रेशर रिलीज नक्की होईल. 14 बॉल मध्ये 27 धावेची गरज या मॅच मध्ये मॅच जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणखी एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये 100% पट देण्याचा प्रयत्न आपण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहता आणि गावासाठी खेळणारं क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. आपल्या गावाचा मान अभिमान स्वाभिमान घेऊन दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरल्या आहेत. कारण ज्या वेळेला आपली टीम जिंकते त्यावेळेला फक्त टीम जिंकत नसते, संपूर्ण गाव जिंकत असतो आणि गावाच्या नजरा खऱ्या हाताने आपल्या खेळावर आपल्या मॅचवर नक्की असतात. आणि गावासाठी 100% एफर्ट आपण मैदानाच्या आतमध्ये दोन टीम देत असताना पाहताय. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, मिडॉनच्या अगदी वरून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत आणि या मॅच मध्ये काय घडतंय अमर मानेची चतुर राई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. धावा काढल्यात या बॉलवर 2 आणि 2 धावेच्या मध्ये धावसंख्या स्कोरबोर्डवर 4 धावा. पहिल्या ओव्हरची समाप्ती. चांगली ओव्हर आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेची बॉलर संजयच्या माध्यमातून पहिली आणि 4 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज. 12 बॉल रिमेनिंग 24 रिक्वायर्ड. 12 बॉल मध्ये 24 धावा. आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग साठी बॉलर अनुज त्याने बॅटिंग चांगली केली आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत, परंतु आता बॉलिंग साठी तयार होतोय अनुज. आणि स्ट्राइक एंडला बॅटर अमर माने, फिरकीचा जादूगार आहे बॉलर अनुज, परंतु कधी कोणाची फिरकी या मॅच मध्ये चालेल सांगता येत नाही. अमर मानेकडे क्षमता आहे मोठे स्ट्रोक मारायचे आणि बॉलिंग माध्यमातून आपण बॉलर अनुजला पाहताय त्याच्याकडे क्षमता आहे डॉट बॉल फेकण्याची. चांगलं बॅटल आता मैदानाच्या आत रंगेल. बेस्ट बसेल बेस्ट अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल आणि 24 धावेची गरज. रिक्वायर रन रेटचा विचार केला तर 12च्या सरासरीने धावसंख्या प्रत्येक ओव्हर मध्ये करायची आहे. 12 बॉल 24 धावेची गरज. अनुजचा पहिला बॉल सेकंड स्पेल मधला अमर मानेसाठी. पहिलाच बॉल वाईट +1 2 धावेने धावसंख्येत वाढ होईल. 22 धावेची गरज 12 बॉल मध्ये. अभी नाही तो कभी नाही आता करावा लागेल क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध. कारण आयुष्यामध्ये तुम्हाला भूतकाळाने ओळखलं जात नाही, तुम्हाला वर्तमान खऱ्या अर्थाने सिद्ध करायचं आहे आणि तो वर्तमान सुरू आहे सध्याच्या स्थितीला. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, चांगला स्ट्रोक नक्की सजवलाय, परंतु एकच धाव मैदानाच्या आतमध्ये डिक्लेअर स्वरूपामध्ये प्राप्त होईल बॅटरला. 11 बॉल 21 धावा असं लक्ष आता मॅच मध्ये. प्रत्येक बॉल महत्वाचा, प्रत्येक विकेट महत्वाची, स्पर्धा महत्वाची. श्री मोरया चषक 2026. 11 बॉल 21 धावा कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम. असला मॅच बॉल सुद्धा आलाय मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल मध्ये 21 धावेची गरज. पहिला बॉल अनुजचा आपण वाईट +1 पहिली, नंतर 1 धाव काढली आहे डिक्लेअर स्वरूपात अमर मानेच्या बॅटमधनं आणि 11 बॉल मध्ये 21 धावेची गरज आहे. पुढील बॉल फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल सोडणार नाही अमर माने.
आपला रीचचा वापर केला आणि स्लॉक स्वीप करत असताना फुलटॉस बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. आणि काशी येते अमर मानेशी मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडर बॅटर घातक असतात ओरम क्रिकेटमध्ये. अनेकदा आपण अनेक मोठमोठी नावं ओरम क्रिकेटमध्ये पाहिली आहेत. मग कोण विसरेल खऱ्या अर्थाने द प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवारला. आणि तोच लेफ्ट हँडर बॅटर आता खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये घातक ठरलाय. आणि मैदानाच्या आत आता घडतंय काय. एक तेरी तो एक मेरी ना तारीफ मेरी ना मजाक तेरा. मत कर गुरुरीस क्रिकेट का एक दिन खाक तेरा और एक दिन खाक मेरा. सध्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. एक बॉल बॉलरच्या नावावर तर एक बॉल बॅटरच्या नावावर राहिला. आणि कुशल मुवमेंटला एक महत्वपूर्ण विकेट बॉलर अनुजला झाली आहे प्राप्त. एक मोठा झटका भेटला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल आहे 13 धावा. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अजय. आणि लेग कटर बॉलर अनुजला सुद्धा आपण पाहताय. ऑफ कटर बॉल लेग कटर बॉल त्यांच्या माध्यमातून फेकले जात आहेत. युजबंदर शहरची आतपण खऱ्या अर्थाने येते बॉलिंग करत असताना. छोटासा रनअप आहे. चांगली ॲक्शन आहे. चांगला टप्पा आहे. चांगली लाईन आहे. परंतु आता लाईन खराब होती मैदानाच्या आतमध्ये हेच पंच सांगत असताना. वाईट +1 आणि 2 धावे धावसंख्येत बाढ. 15 धावा स्कोर बोर्डवर. तीन बॉल झालेत आतापर्यंत. 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधल्या. बॉलर अनुजचे पुढील बॉल. फुलटॉस बॉल होतो ऑन साइडला. अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतो आहे. बॉलने थोडासा चकवा दिलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 17 धावा. 17 धावा स्कोर बोर्डवर. मिस टायमिंग स्ट्रोक कॅचची संधी निर्माण मैदानाच्या आतमध्ये. आणि चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. आणि बॅटर अजय सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. शेवटचा एक बॉल या ओव्हर मधला शिल्लक. 7 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. हा बॉल महत्वपूर्ण आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. 7 बॉल आणि 11 धावा. 7 बॉल रिमेनिंग 11 रिक्वायर्ड. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी विक्रम. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरची समाप्ती होती आहे. 6 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज. सहा बॉल मध्ये 11 धावा. कोण जिंकेल मॅच. कालजाची उणगंटा शिगेला पोहोचवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये लेजंड प्लेयर आपण पाहता बॉलिंग साठी सकाराम दादा बॉलिंग साठी मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत. अनेक वर्षांचा क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. आणि अनुभव आता बॅटर आणि बॉलरला या मॅच मध्ये वापरायचा आहे. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर ऑफ लाईफ. सातत्याने अनुभव क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये खूप काही शिकवतो. आणि त्या अनुभवाचा वापर तुम्हाला क्रिकेटमध्ये करायचा आहे. 6 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर तयार आहे. सकारामचा पुढील बॉल या मॅच मध्ये. शेवटच्या ओव्हर मधला पहिला बॉल फॉलो थ्रो मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतीये बॅटरच्या माध्यमातून. आणि 5 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज. संकट अडवायला येत नाही, संकट घडवायला येतात. पण त्या संकटावर मात करून स्वतःला सिद्ध करायची वेळ आता खऱ्या अर्थाने आली आहे. चांगला स्ट्रोक बॉटम हँडचा वापर केला. फ्लिकचा स्ट्रोक. परंतु चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये. आणि बॉलिंग करणाऱ्या टीमचा जल्लोष आता मैदानाच्या आतमध्ये होत असताना विकेट गमावली मैदानाच्या आत. विक्रम होतो मैदानाच्या आतमध्ये बाद. 4 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी गणेश येतो आहे. सर जा झुक जाए मंदिर यार नदीवा समाज आयो समंदर है. जीवन की इस कर्म भूमि युद्ध बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वह सिकंदर है.
ताज के पत्ते से मल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता, आगे बढ़ते रहे जिंदगी में क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता। गिरते हर दरिया समंदर में, लेकिन कई समंदर किसी दरिया में नहीं गिरता। हे मात्र पाहायचं आहे कौन किस पे है भारी, किस में कितना है दम। या मॅच मध्ये मजा येते आणि धावांसाठी धावा धाव होत असताना मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या रनाच्या माध्यमातून रनआउटच्या माध्यमातून विकेट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटर बाद झालाय, म्हणजे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण असतील आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 20। 3 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज। मॅच अजूनही संपली नाहीये। 3 बॉल मध्ये 8 धावा। ऐशा स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत, म्हणून संकटावर अशा प्रकारे तोडून पडायचं। जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे। इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही। तो इतिहास या मॅच मध्ये घडेल का हे मात्र पाहायचं। एका बाजूला टीम आहे चरण आणि एका बाजूला टीम आहे मानेवाडी। 3 बॉल मध्ये 8 धावा। डिक्लर सुरुवामध्ये एकच धाव मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटरला भेटती आहे। 2 बॉल मध्ये आता 7 धाव्यांची गरज आहे, म्हणजे या बॉलवर आता मोठा स्ट्रोक हवा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला। बॅटची कडा, पुन्हा एकदा एकच धाव मैदानाच्या आतमध्ये। 1 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज आहे। गोल्डन सिक्सर या मॅच मध्ये लेफ्ट हँडर बॅटरच्या बॅट मधून येईल का की धावा रोखल्या जातील। 1 बॉल आणि 6 धावा। एका बाजूला हिरो बनण्याची संधी आहे बॉलर सकारामना आणि एका बाजूला बॅटरला हिरो बनायची संधी आहे। कोण बनेल हिरो या मॅच मध्ये, कारण 1 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज। सन्माननीय आदरणीय सागर पाटील यांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी झालंय। त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय विकास धुमाळ साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय। सरचे स्वागत या स्पर्धेमध्ये आणि मॅच विजय होतीये बॉलिंग करणारी टीम, अपयश येतंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या